नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा यूट्यूबवरचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर सध्या मी आहे टोरंटो, कॅनडामध्ये आणि मी इकडं आलो 22 डिसेंबरला. याच्या आधी पण मी 2017ला इकडे आलेलो आणि 5 वर्ष इकडं राहिलेलो होतो. दुसऱ्यांदा मला चान्स भेटला इकडे यायचा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझी पुणे ते टोरंटो जर्नी कशी होती ती सांगणार आहे. तर माझं जे फ्लाईट होतं ते पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते टोरंटो असं होतं. तर एअर इंडियाच्या गाईडलाईननुसार मला टोटल 4 बॅग आल्या होत्या. त्यातल्या ज्या 2 बॅग होत्या त्या मोठ्या मोठ्या बॅग, ज्यामध्ये लिमिट होतं 23 किलोचं. म्हणजे एका बॅगमध्ये 23 किलो आणि दुसऱ्या बॅगमध्ये 23 किलोचं टोटल 46 किलोचं लिमिट होतं. दुसरी जी बॅग होती ती छोटी बॅग, ती 55 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसली पाहिजे, त्यांचे ते रूल्स आहेत. तर त्यामध्ये माझं 7 किलो वजन आलं होतं, ते 7 किलो. आणि एक चौथी बॅग जी आला होती मला, ती लॅपटॉप बॅग, ज्यामध्ये माझा लॅपटॉप, चार्जर, माझे इलेक्ट्रिक डिव्हायसेस जसं की पॉवर बँक, अशा इलेक्ट्रिक डिव्हायसेस काय असतील तर त्याच्यातून मी कॅरी करू शकतो. तर अशा मला टोटल 4 बॅग होत्या. तर लगेज ज्या बॅग होत्या त्या 23 किलोच्या. जी दुसरी कॅबिन बॅग होती ती 7 किलोची. आणि जी माझी लॅपटॉप बॅग होती त्याचं लिमिट आहे ॲक्च्युली 3 किलो. पण ते माझं 3-3.5-4 किलो झालेलं. पण त्यांनी त्याचं वजन काही केलं नव्हतं. ते वजन जे करतात ते लगेज बॅगचं आणि केबिन बॅगचं करतात. तर 200-400 ग्रॅम एक्स्ट्रा जर झालं तर ते अलाव करतात. पण असं 2 किलो, 5 किलो, 10 किलो जर तुम्ही एक्स्ट्रा घेऊन गेला तर त्याचे तुम्हाला चार्जेस लागतात तिथे. तर मी पुण्याच्या एअरपोर्टवर गेलो. एअरपोर्टवर गेल्यानंतर पहिल्यांदा इंडियाचं जे काउंटर आहे त्या काउंटरवर गेलो. माझा पासपोर्ट आणि माझं एअर तिकीट त्यांनी चेक केलं आणि माझा विजा त्यांनी चेक केला. आणि त्यांनी मग माझ्या ज्या 3 बॅगा होत्या त्यातल्या ज्या 2 मोठ्या मोठ्या बॅगा होत्या त्याचं वजन केलं, त्याला टॅग लावले आणि त्या बॅगा त्यांनी पाठवून दिल्या. आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या 2 ज्या बॅगा आहेत त्या मला डायरेक्ट टोरंटोमध्ये मिळतील. ज्यावेळी माझं दिल्ली ते टोरंटो फ्लाईट ज्यावेळी टोरंटोमध्ये लँड होईल त्यावेळी मला त्या मिळतील. तर आणि नंतर ज्या केबिन बॅग होती जी 7 किलोची, ती आणि माझी लॅपटॉप बॅग त्यांनी मला अलाव केली. आणि नंतर मला त्यांनी बोर्डिंग पास दिला. आणि बोर्डिंग पासवर त्यांनी जे की लगेज बॅग ज्या पाठवल्या वजन करून, त्याचे मला त्यांनी ते तिकीट दिलं आणि ते चिटकवलं माझ्या बोर्डिंग पासवर. त्याच्यानंतर बोर्डिंग पास घेऊन मी दुसऱ्या काउंटरवर गेलो, फर्स्ट फ्लोअरला. तिथे माझं सिक्युरिटी चेक झालं. सिक्युरिटी चेक म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जे कर्मचारी असतात ते तुमचं सिक्युरिटी चेक करतात. म्हणजे थोडक्यात त्यांचा उद्देश असतो की तुम्ही कोणतंही वेपन, धारदार शस्त्र, असं स्फोटक वगैरे काय असं ते तुम्ही कॅरी नाही करू शकत. तर एका साईडला त्यांनी मला माझं चेक इन त्यांनी लॅपटॉप बॅग, मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढायला सांगितल्या आणि त्या वेगळ्या चेक झाल्या. आणि मला पुढे जाऊन त्यांनी माझं चेक केलं, पूर्ण मला स्कॅन केलं. आणि नंतर मग मी माझ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या घेऊन परत फायनल मी जिथे 4 नंबरचं गेट होतं त्या 4 नंबरच्या गेटला गेलो. 1 तास थांबल्यानंतर परत माझं ते फ्लाईट आलं. फ्लाईटमध्ये परत आम्ही सगळे गेलो. आणि त्याच्यानंतर 2 तासाची जर्नी होती. दिल्लीत पोचलो. दिल्लीत पोचल्यानंतर परत सिक्युरिटी चेकिंगला गेलो. कारण आता परत दिल्लीत पोचल्यानंतर हे डोमेस्टिक फ्लाईट होतं. डोमेस्टिक फ्लाईटवरून मला जायचं होतं इंटरनॅशनल फ्लाईट पकडायला. तर ते होतं माझं 13 नंबरच्या गेटवर दिल्लीमध्ये. तर तिकडे जाण्यासाठी पण परत तीच प्रोसेस की सिक्युरिटी चेक होणार. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर परत इमिग्रेशन होणार. आणि इमिग्रेशन झाल्यानंतर मग मला ते 13 नंबरच्या गेटवर जाऊन मी थांबणार. आणि ज्यावेळी विमान लागेल त्यावेळी मग मला ते आत पाठवणार. तर सिक्युरिटी चेक झालं. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर इमिग्रेशनच्या काउंटरवर गेलो. इमिग्रेशनच्या काउंटर म्हणजे काय असतं, इमिग्रेशन म्हणजे काय थोडक्यात, की हा व्यक्ती आपल्या आता देशातून दुसऱ्या देशात चालला आहे. तर ते 1-2 प्रश्न विचारतात, पासपोर्ट चेक करतात, विजा चेक करतात, आपला फोटो घेतात आणि ह्या गोष्टी त्याच्या ते रेकॉर्डला ठेवतात. आणि 1-2 प्रश्न पण विचारतात की तुम्ही का चाललाय, कुठे चाललाय वगैरे. इमिग्रेशन झाल्यानंतर परत मी गेलो गेट नंबर 13ला. तिथे 2:55ला माझं फ्लाईट होतं. तर 1-2 तास तिथं मी रेस्ट केला. 2 तास रेस्ट केल्यानंतर परत 1 तास आधी फ्लाईट लागतंच.
फ्लाईट आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जे बिझनेस क्लासवाले होते त्यांना ते सोडलं. त्यांचे ते रूल्स आहेत. पहिल्यांदा बिझनेस क्लासवाल्यांना सोडतात. नंतर जे वृद्ध लोक आहेत, प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना सोडतात आणि त्याच्यानंतर परत मग आमच्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत त्यांना सोडतात ते. तर फ्लाईट टाईमवर होतं. 3ला 2:55चं ते 2:15 झाल्या. 2:15ला तिकडून 2:15 पहाटेच्या 2:15 संडे पहाटेच्या 2:15ला तिकडून ते निघालं आणि ही जर्नी दिल्ली ते जी टोरंटो होती ही 15 तासाची जर्नी होती. 14 तास 50 मिनिटाची आणि बरोबर 14 तास 50 मिनिटांमध्ये बरोबर त्यांनी ते फ्लाईट लँड केलं दिल्ली ते टोरंटो. आता हा जो रूट होता माझा दिल्ली ते टोरंटोचा तो कसा होता, तर ॲक्च्युली 2 रूट आहेत. पण एअर इंडिया जी रूट फॉलो करते ती होता जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानच्या मधून वरती अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरून कझाकिस्तान, तजाकिस्तान ज्या कंट्रीज आहेत तिथून ते रशियाला जातं. रशियामधून परत ते ज्या बाल्टिक कंट्री आहेत, स्वीडन, फिनलंड वगैरे, तिथून ते लेफ्ट जातं. ॲक्च्युली ते लेफ्ट नाही जात, ते बॅक साईडला जातं. पण ते आपला जो नकाशा असतो तो असा आयताकार असतो. सगळं जग त्याच्यावर, सगळे कंट्रीज एकाच ह्याच्यावर असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते लेफ्टला दिसतं. पण ते असं मागून गेलं. तर तिथून परत ते ग्रीनलँडला आलं. ग्रीनलँडवरून परत खाली उतरलं, कॅनडामध्ये एंट्री केली आणि कॅनडातून परत ते खाली US बॉर्डर. आता हे टोरंटो जे पडते जे बरोबर USच्या बाजूला पडतं, तर ते टोरंटोमध्ये आलं आणि टोरंटोला सकाळी रविवारच्या 7:30ला बरोबर फ्लाईट त्यांनी लँड केलं 15 तासानंतर. परत आम्ही एअरपोर्टवर आलो, म्हणजे इमिग्रेशन एरियामध्ये आलो विमानातून उतरून. आमचं जे केबिन बॅग होती, लॅपटॉप बॅग होती ती मी घेऊन आलो आणि पहिली जी स्टेप होती ती आता इमिग्रेशन आम्हाला करायचं होतं, म्हणजे कॅनडाचं इमिग्रेशन, ज्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला असे खूप सारे किऑस्क मशीन आहेत, म्हणजे छोटे छोटे कम्प्युटर आहेत, खूप सारे आहेत. जिथे आपल्याला भेटेल तो कम्प्युटर तिथे जायचं, आपला पासपोर्ट घ्यायचा, त्याच्यावर स्कॅन करायचा आणि आपला एक फोटो काढायचा आणि एक रिसिप्ट मिळते, प्रिंट मिळते, ती प्रिंट घ्यायची, नेक्स्ट काउंटरला जायचं. नेक्स्ट काउंटरवर इमिग्रेशनचा एक ऑफिसर बसलेला असतो आणि तो ऑफिसर आपल्याला काही नाही, फक्त तो व्हेरीफाय करतो, पासपोर्ट व्हेरीफाय करतो, आपला चेहरा वगैरे बघतो, हाच माणूस आहे का वगैरे, आणि परत ते पुढच्या काउंटरला तो आपल्याला पाठवतो. पुढच्या काउंटरला मेन इमिग्रेशन होतं, म्हणजे जिथे कॅनडाचा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जो ऑफिसर आहे तो आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार, आपल्याला काही प्रश्न विचारणार आणि नंतर मग तो आपल्याला कॅनडामध्ये एंट्री देणार. म्हणजे एअरपोर्टवर आलो कॅनडाच्या म्हणजे मी कॅनडात पोचलो असं नाही आहे. हे सगळं व्हेरिफिकेशन होऊन त्याला ज्यावेळी पटेल की हा व्यक्ती खरोखरच इकडे आलेला आहे. जसं की लोक काही शिक्षणाला येतात, काम करण्यासाठी येतात, फिरायला येतात, कुणाला भेटायला येतात, राईट. तर त्यात हे सगळे असे लोक येतात आणि ह्यांचं प्रत्येकाचं ते व्हेरिफिकेशन करतात. तर त्या शेवटच्या काउंटरवर गेलो आणि माझा नंबर आल्यानंतर मी त्यांना पासपोर्ट दाखवला, माझे जे डॉक्युमेंट्स होते ते सगळे दाखवले, त्यांनी व्हेरीफाय केले आणि 1-2 प्रश्न विचारली, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मी दिली आणि शेवटी त्यांनी मला एक प्रूफ दिलं की तुम्ही आता कॅनडामध्ये आलेला आहात आणि त्यांनी एक प्रिंट काढली आणि त्या प्रिंटवर, म्हणजे थोडक्यात मी तर जे आलेलो आहे ते कामासाठी आलेलो आहे, म्हणजे वर्क परमिट. तर त्यांनी मला वर्क परमिट दिलं. आता जे बाकीचे जे लोक काही शिक्षणासाठी येतात त्यांना स्टडी परमिट मिळतं, जे कामासाठी येतात त्यांना वर्क परमिट मिळतं, जे लोक फिरण्यासाठी येतात त्यांना असंच टुरिस्ट विजाचं मिळतं आणि जे लोक कोणाला भेटण्यासाठी आले आहेत, आपले फॅमिलीला व्हिजिट करण्यासाठी आले तर त्यांना व्हिजिटर रेकॉर्ड मिळतं. तर मला त्यांनी वर्क परमिट दिलं. तर एक डॉक्युमेंट असतं A4 साईजचं आणि त्याच्यावर माझं नाव लिहिलेलं असतं, माझा पासपोर्ट नंबर लिहिलेला असतो, माझा विजा नंबर लिहिलेला असतो, मी कोणत्या कंपनीसाठी काम करणार ते लिहिलेलं असतं, मी किती वर्ष काम करणार ते लिहिलेलं असतं आणि खाली रूल्स पण असतात त्यांचे की मी या कंपनी व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कंपनीसाठी काम नाही करू शकत वगैरे, हे त्यांचे रूल्स आहेत वगैरे. आणि त्यांनी शेवटी मला ते दिलं, ते घेतलं मी आणि शेवटची स्टेप होती माझी, जे मी लगेज पुण्यामध्ये सबमिट केलेल्या ज्या मोठ्या 2 बॅगा त्या मला आता कलेक्ट करायच्या होत्या. मी गेलो 5 नंबरच्या बेल्टला, ते येणार होतं. तसं अनाऊन्समेंट ते उतरतानाच करतात की तुमच्या ज्या बॅगेज आहेत, लगेज आहेत, त्या तुम्हाला त्या बेल्टवर मिळतील. तर त्यांनी सांगितलं की 5 नंबरच्या बेल्टवर मला मिळतील. मग मी ते 5 नंबरच्या बेल्टवर गेलो तर तिथे बॅगा नव्हत्या. परत मी वाट बघितली अर्धा तास, म्हणले आत्ता येतील, मग येतील, पण काय बॅगा आल्या नाहीत. शेवटी मग
एअर इंडियाच्या परत काउंटरवर मी गेलो. तिथं असिस्टंट लोकं असतात. तुमचे प्रश्न वगैरे असतील तर त्यांना. तर मी त्यांना सांगितलं माझे फ्लाईट या टाईमला आलेली आहे आणि माझं अजून लगेज नाही आलं. तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाही, कोणाचंच लगेज आलेलं नाही आहे. तर ॲक्च्युअली झालेलं कसं, लगेज टोरंटोमध्ये आलेलं. आमच्याच विमानातून आमच्याच बॅगा सगळ्या आलेल्या. पण त्यांचा काहीतरी मशीनचा काहीतरी फॉल्ट झालेला. जे मशीन बॅगा घेतं आणि बेल्टवर टाकतं आणि त्या बेल्टवरच्या मग त्या बॅगा सगळ्या अशा फिरत राहतात. तर ते काहीतरी खराब झालेलं त्यांचं मशीन. तर ते आम्हाला त्यांनी कारण सांगितलं. मग आम्ही विचारलं त्यांना की कधी हे दुरुस्त होणार तुमचं मशीन. तर त्यांनी सांगितलं आता होईल. मग असं करत करत 3 तास गेले आणि शेवटी मग ठरवलं की ह्या बॅगा काही येणार नाहीत आणि त्यांना पण कळलं की ह्या बॅगा येणार नाहीत. मग शेवटी आमच्याकडे काय पर्याय नव्हता. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा ॲड्रेस आणि फोन नंबर लिहून द्या इथला आणि आम्ही तुम्हाला ज्यावेळी हे सगळं फिक्स होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमच्या ज्या बॅग आहेत त्या तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर पोच करतो. तर हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. हे काय पहिल्यांदा माझ्याबरोबर झालेलं नाही आहे. हे एकदा झालेलं आहे ऑलरेडी. आणि लोकांच्याबरोबर असं होतं, कधी-कधी होतं, त्यांचं मशीन खराब होतं. मग ते तुम्हाला ते लगेच बॅगा देऊ शकत नाहीत. मग ते तर शेवटी त्यांच्याकडे पर्याय असतो की तो तुम्हाला घरपोच करतात जर तुम्ही ॲड्रेस दिला तर. मग मी ॲड्रेस दिला आणि मग ती माझी जी लॅपटॉप बॅग आणि ती केबिन बॅग घेऊन मी एअरपोर्टच्या बाहेर पडलो. 1 मिनिटं वाट बघितली आणि इथं कॅब आली. कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसून डायरेक्ट माझं जे स्टे आहे इथे पुढच्या 2 आठवड्यासाठी ते हॉटेलमध्ये इथं डाउनटाऊनला. तर सध्या मी इथे डाउनटाऊनला आहे आणि तर हा माझा होता पहिला व्हिडिओ. तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि जर आवडला असेल तर लाईक करा. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या टॉपिकवर इथल्या वेगवेगळ्या टॉपिकवर मी बोलणार आहे. पुढचा मे बी मी हा माझा जो जिथे मी राहतो आहे हॉटेलमध्ये त्या हॉटेलचा टूर कसा असतो, काय असतो ते मी तुम्हाला सांगेन. तर सध्या एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.